आबा तुम्ही ही 2 तिकीट ठेवा, मी हे ठेवते. 7 नंबर माझ्यासाठी लकी आहे. मग दोन्ही तिकीट तुझ्याकडे राहू देत नाही सुद्धा. नाही बाबा, ही तिकीट घ्यायचे जेव्हा माझ्याकडे पैसे असतील तेव्हा मी घेईन तुमच्याकडे. ते जाऊ दे. प्रसादला काय झालंय? तुझ्याशी भांडला वगैरे का? नाही, फार काही नाही. तुम्ही नका मनाला लावून घेऊ. नक्की काहीतरी झालंय. वृंदा ऐक, बस इथे, बस इथे शांतपणे बस जरा. न रडता सांग काय झालंय. बाबा माझे दागिने गहाण टाकून प्रसादने पैसे आणले होते तुमच्या भाड्याच्या घराच्या डिपॉझिट साठी. ते सगळे पैसे चोरीला गेले आणि म्हणूनच प्रसाद रुसलाय. पुन्हानी खूप आरडाओरडा केला, रडली खूप, पण आपला प्रसाद अजिबात बदला नाही तिला. मग तिला ढकलून बाहेर निघून गेला. शाबास, मी ह्याच दिवसाची वाट बघत होते. तू बरोबर तीर मारलायस. हरीशला वृंदा आवडते असा तुला संशय आहे म्हणून रागावून तिच्यावर हात उचलला असतो. उद्या आणि कोणाला वृंदा आवडेल, परवा आणखीन एखाद्याला. 4 लोकांना वृंदा आवडते म्हणून जीव घेणारच का काय त्या पोरीचा? मला तसं म्हणायचंच नाहीये बाबा. समजूतदारपणा आणि विश्वास नसेल ना संसारात तर संसार म्हणजे एक चाक निखळलेल्या गाड्यासारखा आहे. वृंदाच्या हातून पैसे हरवलेत हे कळलंय मला. 75,000 रुपये हरवले. तिचेच दागिने गहाण ठेवून पैसे उभे केलेस ना. चुकलं वृंदाचं, पण म्हणून हात उगारायचा. सॉरी, चूक झाली माझी. सॉरी मला म्हणून काय उपयोग आहे? वृंदाची माफी माग. मी तुला वचन देतो की इथून पुढे मी तुझ्याशी कधीही असं वागणार नाही. आपलं जे ठरलंय ना तसंच बघू आपण त्या हरीशची अजिबात मदत नको घ्यायला. संबंध तोडून टाकू त्याच्याशी. तो तुम्हाला दुबईला पाठवायला निघाला होता. त्याची इंटेन्शन चांगले माहिती आहेत मला. प्रसाद, पण मी तुला आधीच सांगत होते की नको जाऊस दुबईला. हो ग बाई, पण ते हरीशला आवडतेस ग तू. माझं फक्त तुझ्यावर प्रेम. असल्या फुटक्या नशिबाच्या पोरीला कसली आली लॉटरी लागणार आहे ही? कांता, कुणाचं नशीब कधी पलटी खाईल सांगता येत नाही. हा, लक्षात ठेव. ठेव ठेव, जपून ठेव. हा, जपून ठेव. प्रसाद, हाच होता. अरे हो, शेवटचा नंबर 7 आहे इथे वृंदा. हो, हाच नंबर आहे प्रसाद. म्हणजे आपल्याला लॉटरी लागली वृंदा. लॉटरी लागली आपल्याला. हो, 15 करोडची लॉटरी. 15 करोड? ही लॉटरी वृंदाला लागली आहे. अरे हो, पण हे पैसे घेऊन काय मी वर जाणार नाहीये. हे पैसे मी तुझ्यासाठीच ठेवणार आहे. पण हे तिकीट मात्र मी कोणालाही देणार नाही आणि पैसे सुद्धा देणार नाही. हे तिकीट आता माझ्याच जवळ राहील. तुम्हा सगळ्यांना बाकी काय करायचे ते करा रे. वृंदा, प्रसाद, येताय दोघं? हा, अरे असं काय करतोस प्रसाद? हा, खरं तर मीरा रोडला जो बंगला घेतलाय ना तो वृंदाच्याच मालकीचा आहे. वृंदाला लागलेल्या लॉटरीच्या पैशातूनच तो विकत घेतलाय. हे बघा बाबा, काही जरी असलं ना तरी आई तिकडे येणार आहे आणि माझी अजिबात इच्छा नाही. बघ, कांताची खूप इच्छा आहे तुम्ही तिकडे यावं म्हणून. काय करायचं? अरे मला का विचारतोयस? तू म्हणशील तसं. ठीक आहे, जाऊयात आपण. मी काय म्हणतो सासूबाई, गृहप्रवेश करणार कोण? तुम्ही का वृंदा? बंगला कोणाच्या नावावर आहे? तुमच्या. मग मीच करणार ना गृहप्रवेश. अरे प्रसाद, प्रसाद, वृंदा, तुम्ही आलात फार बरं झालं. सगळं सामान आणलं ना, काही राहिलं नाही ना. बघ, महत्वाचं सांगायचं होतं तुला, विसरतच होते. ये अरे, तुला सांगायचं. ये. दिल्या घरी